हॅलोची नक्कीच आपण पाहतो यावेळेस असं काय सदाम तर नक्कीच पाहायला भेटेल श्रीरामनवमी चषक 2022 मित्रमंडळ आघाडी पुरस्कृत हे सामने पाहायला भेटले. ओपन पॅनामध्ये नक्कीच पाहायला भेटत सफाळा गटामधून वेलेंगी संघ मेगा फायनल प्रवेश केला. तसं पाहायला गेलं तर शेवटच्या सणामध्ये संघ बनवून आज मैदानामध्ये आला तर म्हणजेच मोतीलाल पंचायत संघ पाहायला भेटला मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय. पहिल्यांदा वेलेंगी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आणि पहिल्यांदा पाहायला गेलं तर अंकुश भोईर म्हणजेच मोतीलाल पंचायत संघ सुद्धा मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय. नक्कीच मेगा फायनलचा टॉस केला जाईल. आमच्यावर जोडले जातील अभिजित यांचे शुभ असते. मेगा फायनलचा टॉस शेवटचे चार षटकांचा सामना खेळला जाईल. मेगा फायनल सामना हिटचं कॉल केले गेले आणि हिट मोतीलाल पंचायत संघ नाणेफेकीचा कॉल दिला अंकुश भोईर. कॉंग्रेच्युलेशन्स. तर काय सांगाल अंकुश भोईर या स्पर्धेबद्दल? कालच्या रात्रीमध्ये तुमची स्पर्धा झाली, खूप चर्चा तुमची स्पर्धा झाली, पण या स्पर्धेबद्दल काय सांगेल? विपुल पाटील आणि टीमने जे स्पर्धा भरवली गेली त्याबद्दल काय सांगेल? खूपच चांगली स्पर्धा असते आगरवाडीची, म्हणजे दरवर्षीच असते रामनवमी निमित्त. हे सर्वांना म्हणजे रामनवमी निमित्त इथे टुर्नामेंट असली का सर्व संघाचे उत्साहाने इथे खेळायला येतात, कारण यांचं आयोजन नियोजन खूप सुंदर असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडचे तटस्थ पंच यांचे डिसिजन पण खूप छान असतात. आम्हाला इथे म्हणून खेळायला आवडते. नक्कीच पाहायला गेलं तर असं आमच्याकडे माहिती आली की तुमचे खेळाडू होत नव्हते, शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही संघ बांधला आणि या स्पर्धेमध्ये त्याबद्दल काय सांगेल? कशा प्रकारे तुमची प्लॅनिंग झाली? खरं तर आम्ही आज येणार नव्हतो इथे खेळायला, म्हणजे टीम होत नव्हती, कारण आम्ही स्वतः टुर्नामेंट आयोजन केले होते आणि आम्ही 5 दिवस लगातार जागे होते. त्या कारणाने आम्हाला असं वाटलं आज इथे खेळायला नाही यावं. पण अचानक आमच्या गावातून रुपेश आला. रुपेश घरात भेटला. तो सांगतोय की मला यतीनने कॉल केला आहे, तर मी चाललो. तर मी बोलला यतीनची तर मॅच तिकडे स्टार्ट आहे, आता जाऊन काय करणार आहे तू? मग आमच्यात खेळतो. बोलतोय ठीक आहे अंकुश. मग असं करून मी टीम बनवली लगेच आणि इथे आलो आणि त्या आम्हाला टीमचा कुठेतरी इथे फल भेटला. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? 4 षटक सामना मेगा फायनल सामना निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही लगातार क्षेत्ररक्षक घेऊनच इथे जिंकलेले आहेत, मग आमचा क्षेत्ररक्षकच असणार. समोरचा संघ नक्कीच वेलंगी संघ आहे, चांगला संघ आहे, तर किती धावा थांबण्याचा प्रयत्न असेल? आता बघायला गेलं तर आमचा संघ गोलंदाजी खूप चांगली करत आहे. लगभग आम्ही 30 रनपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. तर बेस्ट ऑफ लक अंकुश तुम्हाला. तर संघनायक आपण टॉस गमावला आहे, नक्की टॉस जिंकला तर निर्णय काय असता? फिल्डिंग. तर स्पर्धेबद्दल काय सांगेल? आयोजन नियोजन खूपच चांगलं आहे. तर बेस्ट ऑफ लक. जास्त काय बोलत नाही, नक्की थोड्याच वेळामध्ये अंकुश भोईर आपण क्षेत्र सजून घ्यायचं आहे. फलंदाज आपले फलंदाज तयार ठेवायचे. थोड्याच वेळामध्ये माहीत पडेल या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरेल. 2022 श्रीरामनवमी चषक मित्रमंडळ आघाडी या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण ठरेल थोड्याच क्षणामध्ये आपल्याला माहीत पडेल. घेऊया छोटा ब्रेक, वळूया डीजे मास्टरकडे, त्यानंतर या मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद.
इतिहासाच्या पानावर रायतीच्या मनावर मातीच्या कणावर विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मेगा फायनलच्या सामन्याला सुरुवात करतोय. पहिला शॉट घेऊन येईल अक्षय राऊत. स्ट्रायकर पाहायला भेटेल शैलेश. नॉन स्ट्रायकर पाहायला भेटेल मिस्टर सोहम. तर 4 षटकांचा सामना 4 गोलंदाज वापरणे बंधनकारक पाहायला भेटेल आपल्याला. अंतिम 8 षटक सांगून जातील कोण असेल चॅम्पियन. त्यावेळेस पहिला चेंडू पाहायला गेलं तर हलचिक तो पहिला चेंडू निधाव टाकला गेलाय. पाडासूप करण्याचा प्रयत्न परंतु बीट केला गेलाय. सुरेख सुरुवात अक्षय राऊत मॅन फ्रॉम 5 मार्क दिलवाडीचा खेळाडू यावेळेस प्रथमदा आगरवाडीच्या मैदानामध्ये सज्ज झालाय खेळण्यासाठी. पण काय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. स्वतःची छाप मैदानामध्ये सोडतोय. त्यावेळेस फटका चांगला चेंडू यावेळेस निघून जातोय. 4 धावांसाठी धावफलक 3 चेंडू 4. पहिल्या 2 चेंडू वर्चस्व गाजवलं गेलं होतं. त्यानंतर फुलटॉस चेंडू पनिश केलं गेलं गोलंदाजाला. 4 धावा 3 चेंडू 4 धावा धावफलकर पाहायला भेटतात आपल्याला. पाडासेप करण्याचा प्रयत्न सुरेख बॅक टू बॅक. पहिले 2 चेंडू तू गाजवले. त्यानंतर मी सुद्धा बॅट घेऊन मैदानामध्ये आलोय. मी सुद्धा प्रथमता फायनल खेळतोय शैलेश दाखवून देतोय. आणि 2 चेंडूवर 2 चौकार. एका बाजूला सफाळे गट तर एका बाजूला ओपन गटचा संघ. हा बॅटल खूप सुरेख आहे. कोण असेल गावकऱ्यांचे खेळाडू म्हणजे एकत्र एक गाव संघामध्ये खेळणारा वेलंगी ए की ओपन गट मध्ये आयकॉन खेळाडूचा भारूप असलेला पंचाळी हा संघ कोण जिंकेल या सामन्याला मेगा फायनल. सुरेख फटका जगदीश माची वेगाने तो चेंडू थ्रो केला गेला. काय घडेल यावेळेस बोर्डवरती बॅक टू डगआउट. मोठा मासा गळा लागता. यस फड़कावर 8 सांगता ना क्रिकेटच्या पटलावर कुएं में उतरने वाली बाल्टी ये दी झुकती है तो हर वो भर भर कर बाहर निकलती है. जिंदगी का भी यही गणित है. जो झुकता है वही प्राप्त करता है. क्रिकेटच्या मैदानावर शांत डोक्याने खेळावं लागतं. जास्त अग्रेसिव्ह दाखवलं कुठे ना कुठे नक्कीच धोका होऊ शकतो. 2 चौकार लगावले होते परंतु 1 धाव घेण्याच्या नादामध्ये बाद झाला शैलेश. सोहम सुरेख सुरेख अप्रतिम लेट कट पाहायला भेटला. यावेळेस 1 षटक संपले गेले. 9 धावा फलकावर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये वेलंगी ए संघ फलंदाजी करत असताना नाणेफेचं कौल जिंकले गेले होते. म्हणजे मोतीलाल पंचाळी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार केलं. पहिल्या 2 चेंडूमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 चौकार. 5व्या चेंडू गडी बाद झाला. यावेळेस शेवटच्या चेंडूवर सोहमच्या बॅटमध्ये 1 धाव येते. चला अंकुश थोडी घाई करायची. शाळेचा टाइम आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो तो म्हणजेच भूषण. स्ट्रायकर पाहायला भेटेल. गोलंदाज सज्ज होईल. म्हणजेच पालघर तालुक्यामध्ये यांनी 18 ते 20 वर्षापासून क्रिकेटचं राज्य गाजवलं. बॉक्स क्रिकेटमध्ये रुपेश गरत एक अष्टपैलू खेळाडू च्या नावाने ओळखला जातोय. प्रत्येक ठिकठिकाणी आयकॉन खेळाडू म्हणून खेळला जातोय. या मैदानामध्ये सुद्धा त्यांनी खूप सारे काम आणि खूप सारे ट्रॉफीज उचलल्या आहेत. चॅम्पियन बनलाय. आज प्रत्येक चॅम्पियन बनण्याच्या कारगारावर आहे. यावेळेस हळूवारती चेंडू ढकलला गेलाय. 1 धावांसाठी धावफलक 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन डबल फिगर मध्ये कन्वर्ट होते. 10 धावा. 7 चेंडू 10 धावा धावफलकर पाहायला भेटतात आपल्याला. अजूनही 5 चेंडू खेळ बाकी या दुसऱ्या षटकामधलं आपण पाहतोय. रामनवमी चषक मित्रमंडळ आगरवाडी पुरस्कृत अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. हा खराब चेंडू विकास माची. ज्या खेळाडूने अक्षरचा मैदानामध्ये चेंडू अडवले होते यावेळेस खराब शतक करतोय. आणि जो चेंडू अडवायचा तो सोडला जातो. धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 141. 14 धावावर 1 गडी बाद. चेंडूची गोष्ट केली. 1 षटक संपला गेला. 2 चेंडूचा खेळ अजून संपला गेला. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकामध्ये. रुपेश गरज हल्ला बोलतो. डावकर फलंदाज पाहायला भेटतोय मिस्टर भूषण. 2 चेंडू आणि 5. 1 चौकार 1 सिंगल त्याच्या बॅट मधून पाहायला भेटते. बघूया कमबॅक करेल का रुपेश.
यावेळेस सुरेख चेंडू स्लो डिलिव्हरी थोडा पुढे ठेवला चेंडू हलकासा कट केला गेला चेंडू येऊन सौरभच्या हातामध्ये समावेश होतोय डॉट चेंडू लिहिला जाईल पाहिलं गेलं ना तर 3 चेंडू आतापर्यंत 5 धावा करतोय खर्च करतोय पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 9 धावा खर्च केल्या होत्या 2 चौकार शैलेशने लगावले होते तुरंत डगआउट मध्ये वाहून सामना पाहतोय यावेळी सर्व चेंडू ढकलला गेला बघा अंकुश खूपच वेगाने येतोय परंतु खराब क्षेत्राचं फंबल झाल्या परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल धावपळ एक पुढे ससावेल धावसंख्या धावून पोहोचेल 15 या अंकावर 4 चेंडू 15 धावा अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकामधला नक्कीच थोडेसे महागडी सुरुवात म्हणता येईल गोलंदाजाकडून होत असताना अक्कू यांनी नक्कीच पाहिलं गेलं तर 9 धावा खर्च केल्या आतापर्यंत पहिल्या 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतोय गोलंदाज मिस्टर रुपेश खैरत स्ट्राईकवर सोहम एक चेंडू एकवर खेळतोय यावेळेस उडवण्याचा प्रयत्न परंतु बीट केला गेलाय सुरेख स्लोवन ऑफ ब्रेक पाहायला भेटला चेंडू पडत चेंडू थोडासा मध्ये आणला गेला आणि चेंडू डॉट शेवट चेंडू या षटकामधला बॅडल सेफ काय फटका सजवला गेलाय घुटना टेक तमाशा देख धावसंख्या 4 ने फ्ला होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9.50 सरसरणे 19 धावा येणारे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी 12 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील हे येणारे 12 चेंडू सांगून जातील चेतन पाटील पंचा पाहायला भेटा आपला थोडासा विलंब होतोय आपण सांगायचं संघाला दोन्ही संघाला की लगेच थोडी घाई करायची आहे मंगेश माची पाहायला भेटते उत्कृष्ट गोलंदाज पाहायला भेटतोय सोरेका चेंडू टप्प्यावर चेंडू डॉट तर मंगेश माची यांची गोष्ट 2021-22च्या पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या संमेलनामध्ये बेस्ट बॉलर या गोलंदाजाला नक्की दिलं गेलं होतं तोच गोलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये पहिला 2 चेंडू मध्ये मात्र 1 धावा खर्च करतोय धावसंख्या 20 धावफटका पाहायला भेटते आपल्याला यावेळेस एक फटका यावेळेस करार स्मॅशर बॅक फुटवर आला चेंडूला निहाळला आणि शेवटच्या क्षणावर यावेळेस काय मधुर संगीत त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटला आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी अप्रतिम कहते हैं रात के अंधेरे में चमकने वाले हुनर सीख ही लो सुबह रोशनी की तरह हर कोई चमकेगा यावेळी रात्रभर सामने खेळले गेले दोन्ही संघाने सकाळी चमकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये परंतु सोम चुकी करतोय आणि यावेळी सोम डगआउट मध्ये धावसंख्या 24 2 चेंडू 2 षटका 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय चांगला कमबॅक मंगेश माची यावेळी प्रत्युत्तर देत चौकाराचा बॉक्स आउट स्वरूपामध्ये सोहमला बाद केला गेलाय 16 चेंडूचा खेळ संपला गेला 24 धावा धावफलकावर येणारी अजूनही पाहायला गेला 8 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस पाहायला गेलं तर संघाचा तारणहार म्हणून पाहायला गेला खेळाडू पाहायला भेटतो मिस्टर भूषण मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू आहे सुरेख पायावर टाकतो चेंडू वळवला जातो यष्टरक्षक सौरभ भोईर चेंडूला गॅदर करतायत डॉट चेंडू यावेळी सर्वाधिक चेंडू केला गेला बघूया धावसंख्या 1 नंबर ससावेल धावसंख्या 2 पोहोचेल 25 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि सोहम सारख्या प्रश्नाला नक्कीच सोडवलं गेलं मंगेश माची यांच्या गोलंदाजीमध्ये येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी बघूया 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या जातील कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल मोतीलाल पंचाली या संघाकडून चला विकास माझी थोडी काय करा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे शाळा नक्कीच सुरू आहे आपल्याला परमिशन नाही परंतु आपण सामना खेळतायत म्हणून परमिशन दिली गेली आहे तर आपण सामना सुरू करायचा आहे यावेळेस खराब चेंडू पाहायला भेटतोय आणि गडीबाद भूषण बॅक टू डगआउट नो चेंडू होता बोनसला नक्कीच रिटर्न गिफ्ट केला गेला दिवाळी बोनस दिला गेलाय आणि भूषणचा विकेट काफी महत्वपूर्ण जातो डगआउटच्या बाहेर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेखर पाहायला भेटेल
तर नक्कीच पहिला चेंडू खराब होता, त्याच्यावर गडी बाद नक्कीच करण्यामध्ये यश आलं. मोतीलाल पंचाळी या संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच तर पहिला चेंडू न होता. यावेळेस सुरेख फटका कुरावत पाहायला भेटतो आणि काय घडला जातोय यावेळेस पंच नक्कीच निहाळतील आणि आपल्याकडे नक्कीच रिव्ह्यू चला नक्कीच डिझाईन घेतले गेले पंचांनी. चला नक्कीच राकेश भाई नक्कीच पंचांशी चर्चा करतील. त्यांनी पाहायला गेलंय फोर्थ अंपायर चेअरमध्ये त्या डिझाईन आपला पोहोचवतील आपल्याकडे. तर नक्कीच पाहायला गेलं तर पहिला नो चेंडू होता. अपन सांगतो ना मैदानाच्या आतमध्ये धैर्य रखिए, कभी कभी आपको जीवन में सबसे अच्छा पाने के लिए सबसे बुरे दौर से गुजरना पड़ता है. तर दर्शनने दाखवले गेले पहिला चेंडू नक्कीच न होता, परंतु बॅक टू बॅक दोन गडी बाद केले धावची चेंडूमध्ये. थोडंसं मागे राहायला गेलं होतं, बॅट थोडीशी हवेमध्ये पाहायला भेटली आणि चेंडू लगावला गेला होता. थोडासा एक पॉइंट कमी पडला गेला. फलंदाज पाहायला भेटला आपल्याला, तो बाद झाला तो म्हणजेच भूषण. यावेळेस परत खराब चेंडू आणि यावेळेस शेखरच्या बॅट मधून नोवर येतो चौकार. यावेळेस तर नो चेंडू आणि चौकार. दक्षात नॉस्ता एक बार शेखर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहायला भेटते आपल्या धावपळकावर 31, 31 धावा. गडी बाद झाली म्हणजे 4 गडी बाद झालेत. शैलेश सोहन भूषण भूषण असे 2 फलंदाज बाद झाले, 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेस काय घडला गेलाय, शेखरचा लक्ष होता का पाहायला भेटेल आपल्याला. मिस्टर भावेश यांनी बोट वरती गेलाय. नक्कीच रिव्ह्यू घेतलं गेलंय. यावेळेस बॅटिंग करा रिव्ह्यू असेल. सॉफ्ट डिसिजन आपला आउट आहे. तर राकेश पाटील साहेब नक्कीच निहाळतील. तर नक्कीच राकेश भाई आपल्या डिझाईन देतील मैदानाच्या आतमध्ये आणि
थोडस नक्कीच तर नक्कीच गडी बाद झालाय. थोडंसं लक्ष केंद्रित नव्हतं, लक्ष नक्कीच नव्हतं. सांगता पण क्रिकेटच्या मैदानामध्ये की विकल्प बहुत मिलेंगे आपको भटकने के लिए, विकल्प बहुत मिलेंगे आपको भटकने के लिए, मगर लक्ष्य रखना होगा अपनी मंजिल की ओर जाने के लिए. तर यावेळी नवीन पुन्हा मैदानाच्या आतमध्ये राकेश, डावीचा फटका चांगला आहे. जगदीश माझी पंबल होतोय, पाहूया पण परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या एक पुढे सजवेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 33-2, माफ करा 32 धावा. 3 चेंडू 32 धावा पाहायला गेलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय. लहान चेंडू, टॅपचा फटका, चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार दक्षच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. थांबवा सामना, थांबवा एक मिनिट, सामना थांबवा. चला सामना चालू करायचा आहे. 4 चेंडू, धावसंख्या पाहायला भेटेल 36. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. एक फटका, जगदीश माझी चांगलं क्षेत्ररक्षण, बघूया गडीबाद. यावेळेस राकेश बॅक टू डकआउट. या षटकामध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा गोलंदाजी केली गेली, परंतु 4 विकेट सुद्धा काढले गेलेत. 3 धावचीच्या मध्ये 4 धावचीच्या मध्ये विकेट काढले गेले. नवीन पणा संगनायक पाहायला भेटतो, म्हणजेच रोशन. तर संगनायक आहे. 36 धावा आपण कवर. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. या चेंडूवर माहित पडेल किती धावाचा लक्ष दिला जाईल सामना जिंकण्यासाठी. टॅप करायचा प्रयत्न, परंतु गडीबाद. आपण सांगतो ना, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि आप अंत कहां पे करते हो. सुरुवात नक्कीच महागडी झाली होती, परंतु अंत सुरेख झालाय. या षटकामध्ये 5 गडी बाद करून धावा खर्च केल्या गेल्या, त्यामध्ये 11 आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये 37 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी मोतीलाल पंचाळी या संघाला. चला सामना लगेच सुरू करायचा आहे, वेळ नाही आपल्याकडे. तर भूषण पाहायला भेटेल गोलंदाज सज्ज होतोय. जगदीश माची स्ट्राईक वर 37 चेंडू ट्रॅव्हल करायचं नाही खाली. पंचनकी दर्शवतायत चेतन पाडेल. भूषण, जगदीश साडे 2 फलंदाज पाहायला भेटतायत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दर्शन तर एका बाजूला जगदीश माचे. यावेळेस पार्टनरशिप केले गेले. धावसंख्या 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 धावा. श्री गणेश केले गेले. पहिल्या चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग करत असताना पाहतोय आपण 24 चेंडू मागे 4 षटकामध्ये 37 धावा करत होती. यावेळेस 23 चेंडू 36 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला विनंती जयदेव पाटील, वेळ नाही आपल्याकडे, सामना लगेच खेळवायचा आहे. लगेच कॉल आहे आपल्या आयोजकांचा.
यावेळेस असुर एक फटका तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण शेखर चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या 2 चेंडू मात्र एक धावा प्रतिस्पर्धी संघाचा एक गाव एक संघामध्ये परंतु काय खेळ खेळला गेलाय पहिल्या इनिंग्स मध्ये ओपन संघासमोर अप्रतिम खेळ साकारला गेलाय फलटॉस चेंडू चांगला अप्रतिम सोम पाहायला भेटतोय काय दर्जेदार क्षेत्ररक्षण धावसंख्या 3 वाजवल्या आपल्या संघासाठी 3 चेंडू 2 धावा यावेळेस अक्षरशः स्वतःला झोकतोय आपण सांगतो ना मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा खेळाडू डाईव्ह लगातोय माती जेव्हा अंगाला लागते त्याचा सुगंध वेगळा असतो तो सुगंध घेण्यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि स्वतःला झोकतोय आपल्या संघासाठी विजय करणारी ते दाखवले गेले सोमची या क्षेत्ररक्षणामध्ये तर 3 चेंडू 2 धावा धावफटकर पाहायला भेटतात आपल्याला त्यावेळेस एक फटका दर्शन ब्रांडेड चौकार पाहायला भेटतोय धावसंख्या 4 ने फ्लाय धावसंख्या 2 पोहोचेल 6 अंकावर यावेळी सेन्सिबल क्रिकेट माइंडेड क्रिकेट पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये दर्शनच्या बॅट मधून शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला गेला डीप पॉइंट केली रिझर मध्ये 4 धावांसाठी तर 4 चेंडू 6 धावा धावफटकर पाहायला भेटतात आपल्याला लहान चेंडू टॅप करता प्रयत्न होता चेंडू निघून जाईल यशस्वी जातो चेंडू उचलेल त्यामुळे एक धाव एक बाई चेंडू पाहायला भेटेल धावसंख्या 2 पोहोचेल 7 या अंकावर अजूनही पाहायला गेल्यानंतर शेवटच्या चेंडू 7 धावा धावफटकर पाहायला भेटतात आपल्याला एक फटका फ्लिक केले गेले पाहायला भेटत तर रोशन पाहायला भेटतो संगणक चेंडू उडवेल एक षटक संपला गेला बिनगडी बाद 8 धावा पहिल्या इनिंगची गोष्ट केली एका षटकामध्ये 9 धावा होत्या एक गडी बाद झाला होता त्यावेळेस थोडंसं वेगळं एक गडी बाद नाही एक धाव नक्कीच कमी आहे येणार जरी पाहायला गेलं ना तर 18 चेंडू 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी तर यावेळेस शैलेश पाहायला भेटे गोलंदाज समोरच्या जगदीश माची यावेळेस कट केला गेला ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि पाहायला गेलं काय घडतंय यावेळेस चांगला थ्रो होता परंतु गॅदर करता आणि सुरेख रनिंग बिटवीन दी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटला भूषणच्या या क्षेत्ररक्षणामध्ये धावसंख्या 1 नंबर 27 धावसंख्या 2 पोहोचेल 9 या अंकावर यावेळेस खराब चेंडू बीमर चेंडू नक्की टाकला गेलाय धावसंख्या 1 नंबर 27 10 धावा डबल फिगर मध्ये धावसंख्या कन्वर्ट होते 7 चेंडूचा खेळ संपला गेला येणारे 17 चेंडू 27 धावांची गरज लेग ब्रेकचा फटका नक्कीच पाहायला भेटला यावेळेस चेंडू अडवला गेलाय परंतु एक धाव धावसंख्या 1 नंबर 27 धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे 11 या धावावर येणारे अजूनही 16 चेंडू 26 धावांची गरज सामना बॅलन्सिंग आहे सामना समसमान आहे अजूनही शेवटच्या चेंडूला खूपच महागडा होता त्यानंतर पाहायला गेलं तर जगदीश माची स्ट्राईकवर पाहायला भेटेल आपल्याला यावेळेस कट केल्या गेल्या चेंडू निघून जातो खराब चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल भूषणच्या वतीने आपल्या झोन मध्ये प्रत्येक खेळाडू आपलं काम परिपूर्ण करतोय म्हणजे वेलंगी या संघासमोर अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटतोय त्यावेळेस मागून निघून खेळायचा प्रयत्न होता खेळाडू पाहायला भेटतो चेंडू उडवेल परंतु एक धाव मात्र एक धावा या षटकामध्ये 1 चेंडू परंतु 4 चेंडू मध्ये आतापर्यंत मात्र 5 धावा खर्च करतोय गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर शैलेश चांगला गोलंदाज एक्स्ट्रा चेंडू नक्की टाकला गेला परंतु त्यावेळेस मात्र दिशा देखील बघूया डायरेक्ट होईल का आणि यावेळेस काय घडलं जाईल तर एक धाव नक्कीच पाहायला भेटते धावफलकावर धावसंख्या 1 ने पुढे 27 धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 14 धावा यावेळेस मिस टाइम फटका कर्णधार पाहायला रोशन चेंडू उडवेल परंतु एक धाव धावसंख्या 1 ने पुढे 27 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 येणारे अजूनही
12 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 11 धावा बनवायच्या असतील हा सामना जिंकण्यासाठी. शेखर पाहायला भेटे गोलंदाज. 12 चेंडू 22 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दर्शन घरत. यावेळेस मिसाई पटका चेंडू आणि बॅटचा संपर्क सुरेख होत नाहीये. सगळं करतात मैदानाच्या आतमध्ये. आपण सांगतोय ना कि संघर्ष की चक्की जब चलती है तो मेहनत का आटा पीसता है, तब जाके सफलता की रोटी बनती है, तब जाके किस्मत का सितारा चमकता है. रात भर सबने बहुत यहाँ पर गर्मी में खेला, दिन में चमकने के लिए खेल रहे हैं. और एक रन के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ. एक रन से जरूर आप नजदीक पहुंचे, मगर बड़े शॉट यहाँ पर लगाने होंगे मोतीलाल पंचाली टीम को. इस मैच को, इस टूर्नामेंट को अपने नाम करने के लिए आने वाली 10-20 की दरकार. और यहाँ पर फॉलो थ्रू में बेहतरीन तरीके से गेंद को रोका गया. शेखर इस वक्त बेहतरीन खूबसूरत फील्डिंग फॉलो थ्रू में. आने वाली 9 और 19 की दरकार. नौ गेंदे 19 की दरकार. दर्शन स्ट्राइक पर. अभी भी मौका है, यहां से अभी भी एक बड़ा शॉट आएगा ना तो रन बन सकते. इस वक्त लिफ्ट किया गया और आशाएं भरी नजर से देखी थी अंपायर की तरफ. इस आशाएं को निराशा में बदला है. गेंद को डॉट लिखा जाएगा. 8 गेंदे 19 की दरकार. यावेळेस नक्कीच इस वक्त देखा जाएगा अंपायर के दोनों हाथ खुलते हुए वाइट का इशारा जरूर आता हुआ. तो कहते हैं कदमों की रफ्तार धीमी जरूर मगर खुद के दम पर. इकड़े धावा इधर रन बनाने होंगे बल्लेबाजों को. यहाँ इस वक्त टैप किया गया. ये पहला चौका इस वक्त टैप के रूप में यहाँ से हाथ खोलने का मौका मिला है बल्लेबाज को. जिस तरह से गेंद वाइट डाली जिसके बाद ये बड़ा शॉट. स्कोर की बात की जाए, स्कोर कार्ड 23 पर जा पहुंचा है. आने वाली गेंदों की बात की जाए, 7 गेंदों का खेल बाकी होगा और 14 की दरकार. प्रति गेंद पर 2 रन बनाने होंगे. 7 गेंदे 14. मैच में बैलेंस है. यहाँ पर जिंदगी में नहीं, क्रिकेट में बैलेंस जरूर देखने मिलता हुआ. इस टाइम में बैक पड़ा खेलना चाहते थे मगर 1 रन का इजाफा. अभी भी 6 गेंदे और 13 की दरकार. 3 ओवर 24 बिना कोई विकेट गवाए. पहले इनिंग्स की बात की जाए 3 ओवर 25 थे, विकेट गवाए थे 3. यहाँ पर 1 रन कम है मगर विकेट नहीं गवाई, अच्छी बात है. दोनों ही सेट बल्लेबाज हैं. एक तरफ जगदीश मांझी जिन्होंने 6 गेंदों पर 6 चौके लगाए थे सरौली के मैदान पर. और दर्शन की बात की जाए, ऐसे बहुत सारे मैचेस अपने बल्लेबाजी से उन्होंने जीताए हैं. तो इस वक्त आखिरी ओवर लेकर वेलिंग की टीम की तरफ से कौन से गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा. तो दक्षत इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे. आखिरी 6 गेंदे, निर्णायक 6 गेंदे, 6 गेंदे पर 13 की दरकार. तो कहते हैं ना जिस जीवन में सबसे बड़ी खुशी उस काम को करने में है जिसे लोग कहते हैं आप कर नहीं सकते. और यहाँ पर करके दिखाया, बड़े विकेट को चटकाया. आने वाली 5, 13 की दरकार. तो इस वक्त देखा जाए विकास माची, 1 बॉल 3 की दरकार थी, 4 की दरकार थी. वहां पर बेहतरीन चौवा लगाया था और इस मैच को जिताया था. वही बल्लेबाज इस वक्त, वही आशाएं इस वक्त बल्लेबाज का जुड़ी होंगी मोतीलाल पंचाली की. 5 गेंदे 13 की दरकार. छोटी गेंद जिस वक्त टैप किया गया, वहां पर सोहम गेंद को रोका गया. 4 गेंदे 12, 4 12 12 4. देखा जाए यहाँ पर इस दिन के उजाले में किसके 12 बजेंगे. 9:03 हो चुके. कौन सी टीम इस वक्त चैंपियन बनकर इस ट्रॉफी को उठाएगी या और कौन सी टीम अगले साल तक इंतजार करेगी इस टूर्नामेंट का. यहाँ पर जगदीश मांझी
और गेंद प्रेक्षक के मिलाप के लिए 4 रन, आने वाली 2 और 3 की दरकार, माफ कीजिएगा 8 की दरकार, 2 चौके लगाने होंगे इस मैच को जीतने के लिए, 2 गेंदे 8 की दरकार। कौन आहे तिकडे प्लेयर? माफ कीजिएगा 1 मिनट सर, 3 बॉल 8, 3 सर, 3 पहिला बॉल दर्शन आउट झाला, 3 गेंदे 8 की दरकार। जगदीश माझी स्ट्राइक पर, यहां पर मिस टाइम है, 1 रन पूरा किया, 2 गेंदे और क्या देखने को मिलेगा, 2 गेंदे, 2 गेंदे और 7 की दरकार। शेखर ने मन बनाया था इस वक्त रिव्यू लेने का, मगर शैलेश ने रोका है, भूषण ने रोका है, क्योंकि 2 गेंदे 7 की दरकार है। आसिफ भाई मुचाले ने जरूर लगाए थे, अब सब चषक में 2 गेंदे 7 पार्टनर के खिलाफ, यहां पर लगाया, गेंद को पहुंचाया, रन मिलेगी 4 तो बेड़ा होगा पार। इस वक्त हम चल गए म्यूजिक सिस्टम की तरफ। और देखा जाए सुपर ओवर के लिए जरूर विकास ध्यान नहीं दिया था, और यहां पर देखा जाए क्या देखने को मिलता हुआ, और अंपायर उंगली उठी हुई। तो कहते हैं ना, घायल तो यहाँ एक हर एक परिंदा है, घायल तो यहाँ हर एक परिंदा है, लेकिन जो फिर सके उड़ सके वही जिंदा है। और यहाँ पर वेलंगी ने कर दिखाया, एक गवे की टीम सफल है।